नमस्कार संस्कृत रसिक हो. चारू संस्कृतमच्या पदमेकम ह्या उपक्रमामध्ये आज आपण एक नवीनच आणि सुंदर पद्य बघणार आहोत. या पदाचं अजून एक वेगळं सौंदर्य म्हणजे याची चाल किंवा याचं वृत्त ते आहे रथोद्धता नावाचं. वेगळंच असं हे एक वृत्त आहे. थोडं अनकॉमन आहे, पण अगदीच अनकॉमन असं नाही. कारण आपण रामरक्षा म्हणतो आणि त्यामध्ये एक श्लोक ह्या वृत्तामध्ये आहे. तो म्हणजे आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशं गसंगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम्. त्याच चालीमध्ये हा श्लोक आहे. चातकस्त्रिचतुरान् पयःकणान् याचते जलधरं पिपासया सोऽपि पूरयति विश्वमंभसा हंत हंत महताम उदारता. आपण याचा अर्थ बघणार आहोत शब्दशः. चातकः त्रिचतुरान् पयःकणान् याचते. चातक पक्षी 3-4 पाण्याचे कण मागतो. याचते याचना करतो, मागतो. कुणाला? जलधरम जलधराला, मेघाला. कशामुळे? तहानेमुळे. पिपासया. पिपासा म्हणजे तहान, पिपासया तहानेने, तहानेमुळे. अर्थ कळला? तहानेमुळे निदान 3-4 पाण्याचे कण दे असं चातक पक्षी मेघाकडे, जलधराकडे मागतो. आणि मग काय होतं? सोपी सह अपी, तो सुद्धा विचार करतो की ज्या अर्थी हा एक आहे तो पाण्याचे 3-4 कण मागत आहे, असे बरेच जण तहानलेले असू शकतील. पद्यात म्हणलं आहे सोपी पूरयती, तो भरून देतो. काय? विश्वम, अवघ विश्व, अंभसा, पाण्याने. मगाशी बघितलं पयस म्हणजे पाणी, तसंच अंभस म्हणजेही पाणी. तोही पाण्याने अवघ विश्व भरून टाकतो. आणि शेवटी म्हणलं आहे हंत हंत, वा वा, किंवा किती, महताम उदारता. महताम, महत म्हणजे मोठा, आणि महताम मोठ्यांची, उदारता कितीही मोठ्यांची उदारता. अर्थ कळला ना? चातक मेघाला 3-4 कण पाण्याचे मागतो आणि तो सुद्धा सगळं जगच पाण्याने भरून देतो. केवढीही मोठ्या लोकांची उदारता. अशीच भरपूर पद्य आपण बघणार आहोत. त्यासाठी कायम बघत रहा पदमेकम. शुभम भवतु.